नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधाकर राठोड। आत्ताची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि ते पण खुश खबर। शेतकरी मित्रांनो, कालपर्यंत बांगलादेशला फक्त रोजचे 1600 मेट्रिक टन कांदा निर्यात होता, परंतु आता आजची महत्त्वाची बातमी अशी आहे, निर्यात मात्र वाढली गेली आहे, ते पण 4 पटीने। जवळजवळ 6000 मेट्रिक टन कांदा निर्यात होणार आहे आणि हे ते आजपासून म्हणजे हे निर्णय घेण्याचं कारण काय आहे आणि आपल्या भारतीय कांद्याच्या बाजारभावावर काय परिणाम होणार आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे। जे कोण शेतकरी आपल्या चॅनलमध्ये नवीन आहात तर त्यांना विनंती करतो, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा, कारण की महत्त्वाची बातमी तुम्हापर्यंत आणण्याचा प्रयत्न करतोय। शेतकरी मित्रांनो, बांगलादेश रोजचे 50 गाडी कांदा आयात करत होता, परंतु आता डायरेक्टली रोजचे 200 गाड्या कांदा आयात करून घेणार आहे, कारण की त्यांचं जे काही बांगलादेशमध्ये कांद्याचे काही बाजारभाव आहे ते कमी होताना दिसत नाहीये। त्यामुळे त्या सरकारने आता परत एकदा मोठी निर्णय घेतलेले आहे। तिथले बांगलादेशमधल्या कांदा बाजारभाव कमी करण्यासाठी त्यांनी जी निर्यात आहे म्हणजे कांद्याची आयात आहे ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात निर्णय घेतलेला आहे। निर्यात अजून किती दिवस पुढे चालणार आहे याची कल्पना नाहीये, परंतु सध्याची माहिती अशी आहे की जे काही बांगलादेश आता कांदा आयात करणार आहे डायरेक्ट 6000 मेट्रिक टन रोजच्या दिवशी करणार आहे, त्यामुळे आपल्या भारतीय कांद्यावरती चांगलाच परिणाम होणार आहे। तर आज अगर भारतीय कांद्याचे बाजारभाव पाहिला असता तर 2000 रुपयापासून ते 3000 रुपयापर्यंत सध्या बाजारभाव आहे। तर हे बाजारभाव येत्या काळामध्ये दुपटीने न तिपटीने वाढायचे भरपूर चान्सेस आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही आपल्या स्वबुद्धीने व्यवस्थित आपला कांदा जो आहे मार्केटमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचे चांगले बाजारभाव भेटतील। आणि शेतकरी मित्रांनो, अशाच कांद्याची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल नक्की फॉलो करून घ्या। धन्यवाद।